नमस्कार. खरं तर आजचा प्रसंग शब्दामध्ये कसा वर्णन करावा हेच समजत नाही. केशव शिवराम मुळे हे सोंडोली, कोल्हापूर या ठिकाणचे रहिवासी. त्यांचं शिक्षण 12वी पर्यंत झालं. कष्टानं स्वतःच्या पायावर माणूस उभा राहायला विवाह झाला. आई-वडील अशिक्षितच. लेकरावर जीवापाड प्रेम आणि साहजिक आपण जाणतो, की लग्न झाल्यानंतर आई-बाबांना अर्थात आजी-आजोबांना ओढ असते नातवंडांची. मुलगा असो, मुलगी असो, घरात पाळणा हलला पाहिजे याची आस लावून ते बसलेले असतात. आदरणीय केशवदादांना मात्र यामध्ये बराच त्रास सहन करावा लागला. दवाखाना सगळे प्रयत्न केले, मात्र 13-14 वर्ष झालं त्यांच्या घरी पाळणा हलला नाही. आई वडील सातकासारखी वाट पाहतात. गेल्या वर्षी त्यांच्या घरी नवीन पाहुणा येण्याचे संकेत मिळाले. आता घरामध्ये कोणीतरी येणार आहे म्हणून घर आनंदून गेलं. जी आई नातवंडाला आपल्या मांडीवर खेळवायचे यासाठी गेल्या 14 वर्षापासून वाट पाहत होते, तीही आनंदी होती. पण नियतीच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच होतं. बाळ घरात जन्माला येण्याच्या 1.5 महिना अगोदर एका आजारानं त्याच्या आजीला गाठलं आणि त्यामध्येच दुर्दैवानं त्यांचं निधन झालं. ज्या गोष्टीची आतुरतेने 14 वर्षापर्यंत वाट पाहिली, जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न पूर्ण होण्या अगोदर जाणं किती दुःखदायक आहे, किती क्लेशदायक आहे. संपूर्ण कुटुंब दुःखाच्या गर्तेमध्ये लोटलं. या बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याला पाहण्यासाठी आई हवी होती असा विचार हजारदा केशवदादांच्या मनामध्ये आला. मात्र म्हणतात ना, नियतीपुढं कोणाचंच काही चालत नाही. आज त्यांच्या आईंना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. या भल्या माणसानं आपल्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ धनगर वस्ती शाळेसाठी 1,000 रुपयांची मदत पाठवली आहे. कोणाच्याही आयुष्यामध्ये असं दुःख येऊ नये, असा दुःखद प्रसंग येऊ नये, त्यामधून सावरूनही या माणसानं सामाजिक बांधिलकी जपली आहे. ही गोष्ट अनेकांना प्रेरणा देते. ज्या माणसांवर आपण नितांत जीवापाड प्रेम करतो त्या माणसांच्या आठवणीमध्ये काहीतरी सत्कर्म आपण करायला पाहिजे. समाजामध्ये काहीतरी चांगला संदेश आपण पोहोचवायला पाहिजे. हेच या निमित्त केशवदादांकडून जाणवलं. त्यांच्या आईच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शाळेला त्यांनी पाठवलेल्या मदतीबद्दल त्यांच्या मनापासून धन्यवाद. थँक्यू.